काय खाऊ पाहिजे वाटते हिला. खाऊ पाहिजे. माही तुझ्या मागे येते बघ, तिला काहीतरी खाऊ दे. दादाकडे खाऊ नाहीये. ओ काय माई रोडा बघ किती छान वाहतोय ना. आवाज तर बघा काय सुंदर येते, खळखळ एकदम. धबधब्यासारखं आहे ना, मस्त. हो छानच आहे. डोंगरात आलाय तिकडून. बाहेरून फिरून आल्यानंतर छान आता चटपटीत काहीतरी स्वीट कॉर्नचं बनवायला घेते. पाण्यामध्ये सुरुवातीला मी स्वीट कॉर्न बॉईल करून घेते. पाण्यात थोडीशी हळद टाकते आणि मीठ पण टाकणार आहे आणि छान स्वीट कॉर्न मी बॉईल करून घेणार आहे. स्वीट कॉर्न छान बॉईल पण झालेले आहेत. आता हे मी थोडा वेळ थंड होऊन देते आणि मग पूर्ण हे स्वीट कॉर्न सोलून घेणार आहे. स्वीट कॉर्न पण मी छान सोलून घेतलेले आहेत. आता मी ह्याच्यासोबतच लगेच उडदाचे पापड तळून घेणार आहे. आता बोला उडदाचे पापड आणि स्वीट कॉर्न ह्याचं काय करणार आहे, तर आज छान अशी चटपटीत मी रेसिपी तयार करणार आहे. कारण पावसाळ्यामध्ये काय होतं, स्वीट कॉर्न पण मार्केटमध्ये जास्त विकायला असतात. मग अशा वेळेला वेगवेगळे स्वीट कॉर्नचे काहीतरी वेगवेगळे पदार्थ आणि ते पण चटपटीत खायला भेटले पावसाळ्यामध्ये तर खूपच मजा असते. मग आज मी छान असं चटपटीत आता स्वीट कॉर्न आणि उडीद पापडपासून एक नवीन रेसिपी तयार करते. पापड तळून घेते मी. इकडे मी उडदाचे पापड तळून घेतलेले आहेत. इथे स्वीट कॉर्न सोलून पण घेतलेले आहे. त्यासोबत मी बारीक टोमॅटो चिरून घेतलेले आहे, बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, खूप सारा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्यासोबत मी इकडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये चाट मसाला, सिक्रेट काळा मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट,
चला तर मग आता छान असं चटपटीत आपण स्वीटकॉर्न बनवायला घेऊया. कढईमध्ये मी आता पापड तळलेले आहेत. त्याच कढईमध्ये मी आता पुढची रेसिपी तयार करणार आहे आणि तेल आता मी पापड तळेलच यूज केलेलं आहे. सुरुवातीला मी कढीपत्ता फोडणीला टाकलेला आहे, त्याच्यानंतर मी कांदा टाकलेला आहे फोडणीला आणि लगेच आलं लसूण पेस्ट पण मी फोडणीला टाकलेली आहे. छान आता मी परतून घेते तेलामध्ये. आता लगेच बारीक चिरलेला टोमॅटो पण मी ॲड करते. टोमॅटो पण छान सॉफ्ट झाले. आता मी थोडीशी शेजवान चटणी ॲड करणार आहे. 1 चमचाच मी शेजवान चटणी ॲड केलेली आहे आणि ती पण छान मी तेलामध्ये फ्राय करून घेते. त्यासोबत मी चाट मसाला, सिक्रेट काळा मसाला आणि मीठ घेतलेलं आहे, ते पण त्याच्यामध्ये ॲड करते. आता स्वीटकॉर्न लगेच ॲड करते. छान स्वीटकॉर्न पण मी त्याच्यामध्ये परतून घेतलेले आहेत. स्वीटकॉर्न पण छान फ्राय झालेले आहेत. आता लगेच काय करणार आहे, मी जे पापड तळलेले होते त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते पण ह्याच्यामध्ये ॲड करते आणि छान पुन्हा चमच्याने मिक्स करून घेणार आहे सगळं. आता त्याच्यावरती मी 1 चमचा साजूक तूप टाकते. खूप सारी कोथिंबीर ॲड करते वरून. आणि थोडंसं लिंबू मी पिळून टाकते. गॅस बंद करते. छान हे सर्व मिक्स करून घेते. छान अशी आपली स्वीटकॉर्नची चटपटीत डिश पण रेडी झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. छान अशी आपली चटपटीत स्वीटकॉर्न आणि पापडची रेसिपी रेडी झालेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.